नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. कागल तालुक्यात खरीपाच्या पेरणीची तयारी झाली असून दुळवा पेरण्यातही 70% पूर्ण झाल्यात. बियाणांची उगवण क्षमता तपासली जात असून पेरणी अगोदर बीज प्रक्रियेचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते. 75 ते 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात असं आवाहन कृषी विभागानं केलंय. कागल तालुक्यात 45,070 हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. त्यातील 25,930 हेक्टर जमिनीवर ऊसाचं पीक आहे. खरीपाकरता 19,140 हेक्टर क्षेत्र तयार करण्यात आलंय. ऊस हे तालुक्याचं मुख्य पीक आहे. त्याच्या बरोबरीनं भात, ज्वारी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनची लागवड केली जाते. सुमारे 5,592 हेक्टर क्षेत्रात भात तर 7,931 हेक्टरमध्ये सोयाबीन, 2,317 हेक्टरमध्ये भुईमूग, 270 हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली जाते. उर्वरित क्षेत्रात इतर पिकं घेतली जातात. मे महिन्याच्या शेवटच्या तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धूळवाफ पेरण्या करण्यात आल्यात. सुमारे 2,557 हेक्टर क्षेत्रात धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्याचं तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आलंय. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादन मोहिमेअंतर्गत सोयाबीन बियाणं स्वतःच्या शेतातून घेतलंय. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून 12 जून नंतर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यामध्ये बियाणांची उगवण क्षमता तपासणं, बीज प्रक्रिया, हुमणी कीड नियंत्रण, जैविक कीड नियंत्रण यांचा समावेश आहे. तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. खरीपाची तयारी पूर्ण झाली असून बळीराजासह कृषी विभागही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेचा 1 गट आणि पंचायत समितीचे 2 गट वाढणार आहेत. आता जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 10 मतदारसंघ होणार आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आहे. शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 4 तर पंचायत समितीचे 8 मतदारसंघ होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तालुक्यात जिल्हा परिषदेचा 1 मतदारसंघ आणि पंचायत समितीचे 2 मतदारसंघ वाढणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नवीन मतदारसंघात 25 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये येळाणे, कोपारडे, चनवाड, सांबू, आरुळ, वालूर, शिवगाव, करंजोशी, टेकोली अशी मोठी गावं आहेत. पंचायत समितीचे मतदारसंघ 10 होणार आहेत. करुंगळे आणि सोनुर्ले असे 2 पंचायत समितीगण तयार करण्यात आलेत. करुंगळे मतदारसंघात कडवे, वारुळ, आळतूर, पेरीड, लोळाणे, विरळे तर सोनुर्ले मतदारसंघात नांदगाव, नांदारी, माळापुडे, करंजफेण, अणुस्कुरा या गावांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी नगरपालिकेनं अमृत गटात 11वं स्थान मिळवलंय. गेल्या वेळच्या अभियानात इचलकरंजी 17व्या स्थानावर होती. शहरात विविध ठिकाणी सक्षमपणे राबवलेल्या उपक्रमाला शासनाची पोचपावती मिळाल्याचं यावेळच्या निकालावरून स्पष्ट होतंय. राज्य शासन पर्यावरण समृद्धीसाठी माझी वसुंधरा अभियान राबवत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष दिल्यानं अभियानाला अधिकच महत्त्व आलं आहे. या अभियानाच्या अमृत गटात सहभाग घेऊन इचलकरंजी नगरपालिकेनं पर्यावरण रक्षणासंदर्भात अभियानाची अंमलबजावणी केली. 2022-23 या कालावधीत शासनानं या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेची घोषणा केल्यावर इचलकरंजी नगरपालिकेनं विविध उपक्रम राबवले. या अभियानासाठी तत्कालीन नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सर्व समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांचं सहकार्य लाभलं. मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काम हाताळण्यासाठी उपमुख्याधिकारी केतन गुजर, बी सांगोलकर, डॉक्टर सुनील दत्त संगेवार, अंकिता मोहिते, अभय शिरोलीकर, नितीन देसाई, संदीप जाधव, प्रताप पवार, सीमा धुमाळ आणि प्रियंका बनसोडे यांची नेमणूक करण्यात आली होती. या अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांचं विशेष सहकार्य लाभल्यानं गेल्या वेळच्या अभियानापेक्षा यावेळी प्रगती दिसत असल्याचं प्रशासक डॉक्टर ठेंगल यांनी सांगितलं. जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवण्याचं काम गुरूंकडून होतं. त्यामुळे जीवनामध्ये गुरूंचं महत्त्व मोठं आहे असं प्रतिपादन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी केलं. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथं धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. आसुर्ले पोर्ले इथं विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. काकड आरतीनंतर संत महात्मे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, श्री शिवलिंगेश्वर महाराज, आनंद काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धर्मसभा पार पडली. जीवनात योग्य दिशा दाखवण्याचं काम गुरूच्या हातून घडत असतं.
त्यामुळे जीवनामध्ये गुरुचं स्थान मोठं आहे असं नरेंद्र महाराज यांनी नमूद केलं. यावेळी आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यासह भक्तगण उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात औरवाड पाणवठ्याजवळ मध्यरात्री बेसुमार वाळू उपसा करून वाळूची तस्करीच्या घटनेत वाढ झाली आहे. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकानं वाळू उपसा ठिकाणावर छापा टाकला. त्या ठिकाणावरून 10 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. नदीपात्रातील वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही नृसिंहवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होते. औरवाड पाणवठ्याजवळ मध्यरात्री बेसुमार वाळू उपसा केली जाते. या वाळूची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना याबाबत माहिती मिळाली. तहसीलदारांच्या सूचनेनुसार मंडल अधिकारी बबन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकानं छापा टाकला. वजीरबाबा दर्गा परिसरातील वाळूसाठा जप्त करण्यात आला. वाळू उपसा करण्यासाठी जाणारा मार्ग, पाणवठ्यावर जाणारा मार्ग JCBच्या सहाय्यानं उखडून बंद करण्यात आला. गडिंग्लज शहरातील वारणा बाजार शेजारील अनधिकृत गाळे हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. जनता दलाच्या चुकीच्या धोरणामुळे अतिक्रमण वाढल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. गडिंग्लज शहरातील आजरा रस्त्यावरील वारणा बाजार शेजारील स्वच्छतागृह पाडून त्या जागेवर दुकानगाळे बांधण्यात आलेत. जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या जोरावर स्थायी समितीत ठराव झाल्याची आणि लिलाव प्रक्रियेची कागदपत्रे रंगवून मर्जीतल्या लोकांना नाममात्र भाडेपट्ट्यानं आपल्या बगलबच्च्यांना जागा दिली आहे असा आरोप गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. याच्या निषेधार्थ नगर परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना निवेदन देण्यात आलं. तसंच अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी रामगोंडा पाटील, किरण कदम, वसंतराव यमगेकर, अमर मांगले, महेश सलवादे, रश्मीराज देसाई यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आधार देणारा दुग्ध व्यवसाय वाढवण्याची गरज आहे. जनावरांमधील वाढत्या वंध्यत्वामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होतोय. त्यामुळे पशुचिकित्सक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांच्या वंध्यत्व निवारणासाठी जोमानं काम करावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर यू पठाण यांनी केलं. पशुचिकित्सक संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेची बैठक आज कोल्हापूरमध्ये पार पडली. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय उभारी देऊ शकतो, पण जनावरांमधील व्यंधत्वाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. पशुचिकित्सक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरातील वंध्यत्व निवारणाचा कार्यक्रम जोमानं राबवावा असं आवाहन डॉक्टर यू पठाण यांनी केलं. जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद पवार यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली असते. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यामध्ये या दोन्ही विभागांची कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचं गव्हर्नमेंट सर्वंट बँकेचे संचालक अतुल जाधव यांनी नमूद केलं. पशुचिकित्सक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुनील काटकर यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेत प्रलंबित प्रश्न मांडले. राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर विनोद पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी डॉक्टर विठ्ठल कुंभार, डॉक्टर समाधान चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, रामलिंग लंगोटे, समाधान चव्हाण, डॉक्टर विठ्ठल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागात बढती मिळालेल्या तसंच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. गगनबावडा तालुक्यात सरकारी वैद्यकीय अधिकारी वेळेत उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दुसऱ्या बाजूला तालुक्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी लक्ष घालून कारवाई करावी आणि रुग्णांचे जीव वाचवावेत अशी मागणी गगनबावडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. गगनबावडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांना निवेदन देण्यात आलं. गगनबावडा तालुक्याच्या दुर्गम डोंगराळ भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे.
सरकारी वैद्यकीय अधिकारी वेळेत ड्युटीवर उपस्थित नसतात, त्यामुळे नाइलाजास्तव रुग्णांना बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतात. जिल्हा प्रशासनानं कामचुकार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि बोगस डॉक्टरांना आळा घालावा अशा मागण्या करण्यात आल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनाही याप्रश्नी निवेदन देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे GS कांबळे, दिलीप पाटील, कृष्णा चिले, श्रीकांत कांबळे, बाबूराव मोरे, गिरीश प्रभुलकर, शब्बीर नाचरे, अश्लेष जोशी, राजाराम चव्हाण, अक्षय पाटील, विश्वास पाटील उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. मृग नक्षत्राची चाहूल लागताच सुगरण पक्ष्यांकडून घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. विहिरीच्या काठावर किंवा बाभळीच्या झाडावर अशा सुरक्षित ठिकाणी समूहानं घरटी बांधणारे सुगरण पक्षी हमखास दिसतात. सुगरण पक्षाला माणसासारखे हात नसले तरी बुद्धी आणि कौशल्यात ते किंचितही कमी पडत नाहीत. त्यामुळे झाडांवर लटकणारं त्यांचं घरटं अभियंत्यांनाही लाजवेल असंच असतं. आपला कुटुंब कबिला वाढवण्यासाठी घरटं बांधणाऱ्या सुगरण पक्ष्यांचे थवे सध्या आजूबाजूला दिसत आहेत. तर पाहूयात घरट्यासाठी सुरू असलेली सुगरण पक्ष्यांची लगबग. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या या ओळी कानावर पडताच सुगरण पक्षाचं झाडावर टांगलेलं घरटं डोळ्यासमोर येतं. सुगरण एवढासा नाजूक जीव, ना हात ना बांधकामाचं साहित्य, पण देवाची किमयाच न्यारी. देवानं या सुगरणीला आपलं सुबक घरटं बांधण्याची अक्कल आणि कौशल्यही दिलंय. इवलुशीत चोच आणि पायाच्या साह्यानं सुगरणीचं घरटं बघता बघता आकाराला येतं. ग्रामीण भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुगरण पक्षी विहिरीच्या, नदीच्या काठावर किंवा बाभळीच्या झाडावर समूहानं घरटी बांधताना दिसतात. निसर्गात उपलब्ध असलेलं गवत, उसाचा पाला, कापूस, कापड आणि चिखलाच्या लहान लहान गोळ्यांपासून सुगरणीचं घरटं बनतं. मजबूत आणि सुरक्षित फांदीवर गवताचा, उसाचा पाला आणून त्याची घट्ट बांधणी केली जाते. घरट्याला आकार देण्याचं कसब सुगरण पक्ष्यांना जन्मजातच मिळतं. विशेष म्हणजे कितीही मोठा पाऊस, वादळ आलं तरी या घरट्यात पाण्याचा थेंबसुद्धा येत नाही. हे घरटं मुसळधार पावसातही आपल्या पिलांसह कुटुंबाला सुरक्षित ठेवतं. अनेक घरट्यात पिलांसाठी झोपाळा तयार केला जातो, तर काही घरट्यांना 2 मार्ग असतात. साप किंवा इतर पक्ष्यांची दिशाभूल करण्यासाठी विविध कप्प्यांची घरटी बांधली जातात. घरटं बांधताना सुगरण पक्ष्यांचा उत्साह शिगेला पोचलेला असतो. दिवसभर अखंडितपणे काम करून बांधलेलं घरटं आकाराला येतं आणि एक दिवस त्यात पिलांचा किलबिलाट सुरू होतो. तो पिलांचा किलबिलाट ऐकण्यासाठीच सुगरण पक्षी आपलं कौशल्य पणाला लावून घरटं बांधतात. विशेष म्हणजे दुसऱ्या वर्षी पुन्हा दुसरं घरटं बांधण्याचा त्यांचा सिलसिला वर्षानुवर्ष सुरू राहतो. एखाद्या नैसर्गिक संकटानं खचून नकारात्मक विचार करणाऱ्या माणसांसाठी सुगरण पक्षी प्रेरणेचा स्रोत ठरू शकतात. बी न्यूजसाठी तुरंबेहून श्रीकांत जाधव. पंडिवरे टिक्केवाडी भुजाईदेवी पठारावर एका तरसानं गेली महिनाभर चांगलाच उच्छाद मांडलाय. तरसाच्या हल्ल्यात 5 शेळ्यांसह 10 ते 12 कुत्र्यांचा मृत्यू झाला. तरसासह गव्यांच्या वावरामुळे शेतकरी धास्तावले असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. भुदरगड तालुक्यात गेल्या 2 महिन्यापूर्वी मडिलगे कलनाकवाडी खिंडीत तरसानं आपलं ठाण मांडलं होतं. रात्रीच्या वेळी तरसानं दर्शन दिल्याची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. कलनाकवाडी, आंबवणे, मडिलगे परिसरातील जंगलात तरसाचा वावर वाढला होता. त्यानंतर तरसानं आपला मोर्चा पंडिवरे, टिक्केवाडी, भुजाईदेवी परिसरातील जंगलाकडे वळवला असून या ठिकाणी मुक्काम ठोकलाय. गेल्या महिन्यात टिक्केवाडी इथं हनुमंत गुरव यांच्या 3 बकऱ्यांचा फडशा तरसानं पाडला होता. त्यानंतर या तरसानं तर गेल्या 15 दिवसांपासून पंडिवरे आणि भुजाईदेवी मंदिर परिसरातील 10 ते 12 गावठी आणि पाळीव कुत्र्यांचा जीव घेतलाय. तसंच पंडिवरे इथं
रेप्यांचा वावर नावाच्या शेतातून बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या 2 शेळ्या तर नामदेव पाटील यांच्या 2 तसंच प्रकाश गुरव यांच्या एका शेळीचा फडशा पाडल्यानं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. भुजाईदेवी मंदिर परिसर निसर्गरम्य ठिकाण असल्यानं या परिसरात शेकडो पर्यटक फिरायला येत असतात. मात्र याच परिसरात गवे आणि तरसाचा वावर वाढल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र वन विभाग झोपेचं सोंग घेत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. पंडिवरे टिक्केवाडी हा भाग दुर्गम आणि डोंगराळ असल्यानं तसंच सध्या पेरणीचे दिवस सुरू असल्यानं शेतात जाणं अवघड बनलंय. आम्ही शेती कशी पिकवायची असा सवाल ग्रामस्थ करतायत. त्यामुळे वन विभागानं वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. आनंदी जीवनासाठी नेहमी सकारात्मक विचार करणं गरजेचं असं प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल गौरीश धोंड यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात ते बोलत होते. इचलकरंजी इथं दैनिक महासत्ताच्या सहकार्यानं रोटरी क्लब, प्रोबस महिला क्लब, रोटरी अंस आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रम पार पडला. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ आणि प्रकल्प प्रमुख DM कस्तुरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यावेळी प्रथमेश दाते, सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई शहा, नेहा खरे, प्रभू देसाई यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सामाजिक कार्यात इचलकरंजी रोटरी क्लब सदैव अग्रेसर असल्याचं गौरीश धोंड यांनी नमूद केलं. सहाय्यक प्रांतपाल नागनाथ बसुदे यांनीही मनोगत व्यक्त केलं. विठ्ठलराव डाके, रवींद्र सौंदत्तीकर, महादेव स्वामी, महेंद्र मुथा, संजय घायतिडक, मिनल मुनोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान प्राध्यापक विवेक घळसासी यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कुटुंबातील लहान मोठ्या समस्या स्वीकारून मदतीची अपेक्षा न करता जीवन जगण्याचं आवाहनही त्यांनी केलं. करवीर तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बांधकाम परवानगीसाठी नियमबाह्यरित्या आणि मनमानी पद्धतीनं पैसे आकारले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी केलाय. प्राधिकरणामार्फत सर्व परवानग्या घेऊन आलेल्या बिल्डर आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक मोरेवाडी ग्रामपंचायत करत असल्यानं ग्रामपंचायतीविरोधात आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिलाय. करवीर तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून 5,000 रुपये तर बिल्डरांकडून 10,000 रुपये घेतले जातात. अशा प्रकारे जादा पैसे घेण्याची तरतूद नसतानाही ग्रामपंचायतीमार्फत नियमबाह्यरित्या रक्कम आकारली जाते. तसंच या प्रकारातून जमा झालेल्या रकमेचा हिशोब ठेवला जात नसल्याचा आरोपही भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी केलाय. आणि ह्यांच्या ह्या असल्या 3-4 लोकांच्या ह्याच्यामुळं संपूर्ण ग्रामपंचायत मोरेवाडीचे नागरिक या ठिकाणी भरडले जाऊ लागलेत. तर ह्याला कुठंतरी आळा बसावा आणि हा मनमानी घेतलेला निर्णयाने या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी हा बदल करावा ह्याच्यामध्ये. अदरवाईज आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी मोरेवाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण घेऊन याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहे. ग्रामपंचायतीनं हा प्रकार थांबवला नाही तर भाजपच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिलाय. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.